दिवाली यानी खुशियों का त्योहार, जिसमें हर घर में तेजोमय पटाखे, कई प्रकार की मिठाइयाँ, फरहली, जिसमें इस त्योहार में खुशियाँ और समाधान मिलता है। आज भी भारत में ऐसा समाज है जिन्हें खुशियों का मतलब तक मालूम नहीं हो पाता। ऐसे कुछ वंचित समाज है, उन्हें ये त्योहार के दिन व दिन जीने के लिए, अपने बच्चे और परिजन का गुजारा करने के लिए, 2 वक्त की रोटी के लिए दिन रात मेहनत करनी पड़ती है, जिसमें उन्हें तान तनाव तथा असुरक्षित जीवन मिले हैं। उन्हें 2 वक्त रोटी के लिए अलग अलग जगह जाकर उन्हें 2 वक्त की रोटी मुश्किल से मिलती है, जिनके पर यह खुशियाँ कुछ आज भी कुछ सीमित लोगों के लिए हैं। ऐसे में नांदेड़ जिले के बिलोली तालुका भूषण तथा सामाजिक कार्यकर्ता गोविंद राव मुंडकर की संकल्पना से पिछले 37 वर्षों से उपेक्षित और वंचित कैकाड़ी, मसन जोगी और अन्य समाज के लोगों के घरों में अंधकार दूर करने के उद्देश्य से उनके घरों में दीपक जलाकर अंधकार में जी रहे उपेक्षितों के साथ दिवाली मनाई जाती है, जिनमें उन्हें कपड़े, मिठाई तथा पटाखे देकर उन्हें जीवन में खुशियाँ लाने का प्रयास करते हैं। यह सिलसिला कई वर्षों से चल रहा। इस वर्ष भी बिलोली में वंचित और उपेक्षित परिवारों के साथ दीपावली मनाई गई, जिसमें लोगों का भरपूर प्रतिसाद मिला। इधर बच्चे इधर आओ रे, ये बाहर के, ये छोटे इधर आ जा, छोटे छोटे नाडरा ना जा तू ना तू ना बाळ गोपाल अंदर आओ रे, इकडे ये ना ये धीमा में एकदम धीमा सभी करते आज गोविंद मुंडकर मित्रमंडळ बिलोलीतर्फे वंचितांची दिवाळी हा उपक्रम मागील 37 वर्षापासून बिलोलीत राबवला जातो। त्यामध्ये गोविंद मुंडकर मित्रमंडळाचे अनेक कर्मचारी, अधिकारी, सदस्य, व्यापारी तथा राजकीय काही नगरसेवक, आमदार अशा व्यक्तीसुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेले आहेत। यामध्ये बिलोलीमधील वंचित जो समाज आहे तो पारधी समाज, त्यांच्या घराजवळ किंवा त्यांच्या गल्लीमध्ये जाण्यासाठी काही लोक मागपुढे होत होते, हिचकिचत होते। अशा व्यक्तींच्या घरांकडे गोविंद मुंडकर मित्रमंडळ स्वतः दिवाळीच्या ह्या अनन्य त्योहारापासून, या सणापासून हा समाज दूर राहू नये म्हणून घरी गोड धोड त्यांना लागणारा जो जशी आपल्या घरची दिवाळी आपण साजरा करतो ती दिवाळी त्या लोकांना नेऊन त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी घरून अन्न, काही दान आणि काही भेट वस्तू, अशी पुस्तकं, वह्या अशा पद्धतीच्या त्यांना भेट देऊन त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी गोविंद मुंडकर मित्रमंडळ मागील 37 वर्षापासून प्रयत्न करत आहे। हीच आमची दिवाळीची भेट आहे। नमस्कार। हा उपक्रम केवळ गोविंद मुंडकरांचा नव्हे तर एका सामाजिक बांधिलकीचा आणि सामाजिक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून संस्कृती जपणारा हा उपक्रम होय। या उपक्रमामध्ये केवळ मी एकटाच आहे असं नव्हे, संकल्पना जरी माझी असली तरी याला सर्व मित्रवर्य मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद देत असतात। मग यात सर्वश्री बालाजी गेंदेवाड असतील, नागनाथ रेगावे गुरुजी असतील की सय्यद रियाज, यावर्षी तर खास छत्रपती संभाजीनगरवरून श्रीमान राम शिवप्नूर हे सुद्धा केवळ या उपक्रमासाठी आलेले आहेत। श्रीयुत बालाजीराव गेंदेवाड यांनी तर स्वतः अन्न बनवून इतरांना देण्याचा हा वेगळा उपक्रम विगत वर्षी राबवलेला होता। कारण ह्या केवळ एका व्यक्तीचा नसून हा विचारांचा आहे आणि हा उपक्रम आता भारतीय जनता पार्टीने अंगीकारल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे। 1988 पासून ते आज तागायत सर्व मित्रवर्यामुळे हा उपक्रम चालतो आहे। या उपक्रमाला आता राजकीय आणि सत्तेतील लोक सहभागी झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आमचे कार्य पूर्णत्वाला गेल्यासारखं वाटतं। धन्यवाद। सर्वांना ओम। सर्व बिलोलीकर व आजूबाजूच्या माझ्या ग्रामीण भागातील मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा।
आजचा दिवस म्हणजे खरोखरच दिवाळी म्हणजे प्रत्येकाच्याच घरात साजरी होत असते, पण अजूनही काही असा समाज आहे की त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं किंवा वंचित आहे त्या दिवाळीपासून, किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना अजूनही प्रवेश मिळत नव्हता. काही वर्ष आदरणीय गोविंदरावजी मुंडकर यांनी पारधी समाजावर एक लेख लिहिला की ते कसे समाजापासून वंचित आहेत. तेव्हा शासनाने त्यांना पुरस्कार दिलेला होता. तेव्हापासून बिलोलीमध्ये एक प्रथा किंवा उपक्रम चालवला गेलेला आहे की दिवाळीच्या दिवशी जसं आपण दिवाळी साजरी करतो, जे उच्च शिक्षित असतात किंवा जे मध्यमवर्गीय असतात किंवा त्यांच्याकडं पैसा असतो, कुठल्याही बाबीची अडचण नसते, त्यांनी सहजपणे दिवाळी साजरा करत असतात. पण पारधी समाज असा आहे की त्यांना स्वतःचं घर नसतं, शेत नसतं किंवा वडिलोपार्जित कुठल्याही प्रकारची श्रीमंती त्यांच्याकडे नसते. कुठंतरी एखाद्या ठिकाणी जिथं जागा मिळतं त्या ठिकाणी स्वतःचं घर उभं करतात व स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. परंतु दुर्दैवानं त्या समाजाकडं आपण कधीच लक्ष दिलेलं नाही. परंतु या 37 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा बदल झालेला दिसून येतो, तो समाज आज एखाद्या हॉटेलमध्ये बसून, तेव्हा प्रवेश मिळत नव्हता त्यांना, तेव्हा दुर्लक्षित केलं जातं. हॉटेलमध्ये बसतात, इतर समाजाबरोबर आज त्यांना सन्मान मिळत आहे. जेणेकरून आपण म्हणत होतो की जसं दलितना दुर्लक्षित केलं जातं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केलेली होती, परंतु त्याची अंमलबजावणी करत आज 37 वर्षानंतर का होईना पण त्या वंचित समाजाला न्याय मिळालेला आहे. त्याबद्दल खरोखरच आदरणीय गोविंदरावजी मुंडकर यांनी मित्रमंडळ हा जो उपक्रम चालवत आहेत त्यांच्याबद्दल मी भारत स्वाभिमान न्यास नांदेड जिल्हा अध्यक्ष राम शिवप्न या नात्यानं मी वैयक्तिक त्यांचं अभिनंदन करतो व हे कार्य असंच चालू ठेवावं आणि त्या कार्यासाठी आम्हाला आमच्याकडून काही मदत पाहिजे असेल तर त्यांनी जरूर आमची मदत घ्यावी. माझ्यासारखे असे बरेचसे समाजामध्ये लोक असतात, पण कोणीतरी पुढाकार घेणारा व्यक्ती आवश्यक असतं. जोपर्यंत समाजात अशा चांगल्या उपक्रमासाठी पुढाकार घेणार नाहीत, चांगल्या गोष्टी पण होत नसतात. त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या मित्रमंडळी मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.